मृताच्या नातेवाईकांनी डोंबिवलीतील एका रुग्णालयात डॉक्टरांसह 3 जणांना शिवीगाळ मारहाण करत चावा घेतल्याची घटना घडली आहे। जखमींवर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत। तसेच जखमींच्या वैद्यकीय अहवालाप्रमाणे मानपाडा पोलीस ठाण्यात महिला रुग्णाचे पती राज सिंग आणि तिची सासू सुशीला सिंग यांच्या विरोधात 20 एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील आरोग्यमय रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर नितीन खोटे हे कर्तव्यावर होते। रात्रीच्या वेळी ज्योती सिंग यांच्या पोटात दुखत असल्याने त्या रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या। यावेळी त्यांच्यासोबत सुशीला सिंग होत्या। वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन डॉक्टर खोटे यांनी ज्योती यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला। उपचारानंतर ज्योती यांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात आला। त्यावेळी पुन्हा ज्योती यांचे पोट दुखू लागले। डॉक्टर खोटे यांनी उपचार सुरू केले। दरम्यान ज्योती यांचे पती राज हे रुग्णालयात आले आणि त्यांनी डॉक्टरांना जाब विचारण्यास सुरुवात केली। आता शनिवारी 20 तारखेला मानपाडा हद्दीमध्ये एक महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्यम हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये घेऊन गेले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासल्यामुळे त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्याच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं म्हणून ते परत घरी निघालेले असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट कराव्या लागतील, CT स्कॅन वगैरे। परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत, एवढी गरज नाही, म्हणून ते त्यांच्याशी वाद घालू लागले। त्याचं रूपांतर भांडणात झालं। मग त्या नातेवाईकांनी डॉक्टरांना हाताने आणि पायाने मारहाण सुरू केली असता डॉक्टरांनी स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे, तर त्यांनी हाताला पण चावलं, बाकी स्टाफला पण चावलं। मग त्याच्यामुळे मग ते पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंड संहिता अन्वयेच परत डॉक्टरांचा जो संरक्षणाचा कायदा आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल। डॉक्टरांनी CT स्कॅन करण्यास सांगितले, तसेच त्यानंतर निदान होईल त्याचप्रमाणे उपचार करू असे सांगताच राज संतापले। यामुळे रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। राज यांनी खोटे यांच्या हाताला चावा घेतला। त्यांच्या बचावासाठी आलेले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील राज यांनी चावा घेत जखमी केले। तर सुशीला यांनी एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली। राज आणि सुशीला यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली म्हणून डॉक्टर खोटे आणि मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत।